तर भावानो मी आशा करतो की तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल आणि हे दुसरा पार्ट आहे बरं का. ह्यामध्ये पण रिस्की काम प्लस फायनल काम केलेलं आहे आपण. इथं पहिला इलेक्ट्रिशियन कोण होता काय माहित नाही बरं का. बेंड सोडले ते खाली, आता तिथं पॅनल बसवायचे. तर कसं बसवायचं तिथं त्या इलेक्ट्रिशियनचं काय नियोजन होतं, पण माझं नियोजन काय झालं माहिती का. मालक म्हणलं की थंड घ्या, चिल व्हा. आणि अनिकेत पण तीच मला, तू काय कर मला निवांत वर थांब, सगळं तुला खालनं देतो सामान काय असेल ते. ह्या पहिला पार्ट अपलोड केला का भरपूर जणांचा मेसेज आलो होतं की काय तर थोडेफार सेफ्टी नावाची गोष्ट ठेवत. आपण भावनो विषय कसा असते माहिती का, जिथं जेवढं घर मालकाकडे अवेलेबल आहे का तेवढ्यावरच काम करावं लागतं. त्यामुळे सेफ्टी बिफ्टी नावाची गोष्ट राहत नाही. आता नाही म्हणलं तर टोटल 7 ते 8 पॅनल बसवले तर बरं का. आणि त्यात तुम्हाला सांगतो सगळं ड्रिल मशीननं होलं मारून मारून सगळ्या हातावर सगळं पांढरं शिपट व्हायला लागलं होतं. आणि शेवटची ऑल लाईट बसवताना मला असली बेकार भूक लागली होती, पण म्हणलं परत चला जर जेवण केलं का मायाच्यानं काय काम होणार नाही. त्यामुळे सगळं काम झालं का नंतरच जेवायला बसलो. फुल्ल फकाट जेवण केलं का परत चला देवाऱ्याचं काम करायला आलं होतं. विषय काय झाला माहिती का, फक्त एक स्ट्रीप लाईट लावली होती पूर्ण राऊंड मध्ये. पण परत चला इंजिनियर साहेब म्हणलं की 3 प्रकारच्या स्ट्रीप लावा म्हणजे 3 अजून रेषा वाढा, त्याच्यामध्ये चांगलं दिसतंय. परत चला एक नंबर दिसायला लागलं होतं देवारा. आणि तुम्हाला देवाराचा लुक आवडला का नाही तेवढं कमेंट करून नक्की सांगा. त्यामध्ये जेवढं काय किरकोळ काम होतं का, एक तर पॅनल एक बसवायचं होतं, दुसरं म्हणजे बोर्ड वगैरे सगळे बसवून घ्यायची होती तिथली. आणि बाहेरच्या साईडला ग्लासवर काय लावलेला माहिती का, विठ्ठलाचा टिळा लावला आणि त्याचं रिफ्लेक्शन आतमधल्या साईडला होतं, म्हणजे त्यामध्ये आरशासारखं दिसायला लागलं. हे जिन्यामध्ये लाईटी बसवताना तुम्हाला सांगतो अक्षरशः फाटून हातात आली होती. तिथं कायच बशीना झालं होतं. हे पाईप ठोकून पलीकडे आला. आता तुम्ही म्हणसाल कशासाठी, ते द्राक्षी लावलेले आहे त्याच्यावर लावलेला आहे ते. आणि अशा तऱ्हेनं आपलं पूर्ण काम फायनल झालेलं आहे बरं का. हे ऑल लाईटी दिसायला लागले त्या का, ते लावताना तर तुम्ही अपघात बघितलेले आहे माझे, पण आता बघितल्यावर एक नंबर वाटायला लागले की जशी आपण मेहनत केली होती का त्याप्रमाणे ती दिसायला लागले चांगलं. आणि ज्याप्रमाणे मी अनिकेत आणि पप्पू मेहनत करायला लागला का त्याच्यानुसार मला वाटायला लागले अजून नाही म्हणलं तर 30-40 वर्ष लागतील असलं घर बांधायला. नाही खोटंच आहे बरं का. नाही म्हणलं तर अजून 70 वर्ष लागतील. आणि भावना अशा तऱ्हेने लॉग संपला असं जाहीर करतो. सीएनजी भरताव नेट्ट गावाकडे निघतावून जेवण बिवण करून फुल्ल फकाट झोपताव, कारण आता जिमला तर जाण्याची काही गरज नाही, कारण लय उशीर झालेला आहे. आणि तुम्हाला लॉग आवडला तर लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.